मान्सून केरळमध्ये खरंच दाखल झाले का? तर मान्सून केरळमध्ये अजून दाखल झालेलं नाही. आज सकाळी 12:05 IMD म्हणजे भारतीय हवामान खात्याने एक पोस्ट केली होती की ती मान्सून हा केरळमध्ये दाखल झाला. मात्र IMDने ती पोस्ट लगेच डिलीट केली. त्याने अजूनही ऑफिशियली कोणतंही स्टेटमेंट असं आलेलं नाही की मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. याचबरोबर राज्यातील शेतकरी मित्र असतील, तर राज्यातील शेतकरी मित्रांनो तुम्हीही आतापासून पेरणी करू नये. कारण की जो आता राज्यामध्ये ढगाळ वातावरण तयार होतं, याचबरोबर पावसाचं वातावरण तयार होतं, हा पाऊस पेरणी योग्य नसल्यामुळे जो पाऊस पाहायला मिळतोय तो काही पर्टिक्युलर एरियाजमध्ये तयार होतो. याच लाइटिंग थंडरस्टॉर्मचा इफेक्ट असल्यामुळे हीट वेव्ह आलेले, त्यामुळे याच ट्रफ रेषा जे तयार झाले यामुळे पाऊस पडतोय. हा पाऊस मान्सूनचा नाही आहे. याचबरोबर राज्यामध्ये मान्सून येण्यासाठी काही दिवस शिल्लक आहेत. मान्सून कदाचित 10 तारखेनंतर राज्यात येणार आहे, त्यामुळे अजूनही 10 तारखेनंतर येईल की नाही हेही कन्फर्म नाही आहे. मात्र तुर्तास तरी तुम्ही तुमच्या शेतातील कामे करा, मात्र शेतामधील पेरणी सध्या करू नये. याचबरोबर सध्याची मान्सूनची स्थिती जर पाहिली, मान्सून आज थोडासा पुढे सरकला आहे. मान्सून ह्या लक्षद्वीपच्या दक्षिण भागाला आहे आणि केरळ तसेच कन्याकुमारीपासून एकदम जवळ मान्सून येऊन थांबलेला आहे. याचबरोबर श्रीलंकेत जर पाहिलं, श्रीलंकेमध्ये मध्ये मात्र मान्सून जवळपास 16 मे पासून त्याच ठिकाणी सध्या स्थित आहे. याचबरोबर पूर्व बाजू असेल ते पूर्व बाजू ही आज थोडीशी उत्तरेला सरकलेली पाहायला मिळाली. कारण की अरबी समुद्रामध्ये या ठिकाणी एक सर्क्युलेशन तयार झालं होतं. त्या सर्क्युलेशनच्या प्रभावामुळे मान्सूनचे जे वारं आहे ते मान्सूनचं वारं उत्तरेला सरकण्यास अडचण निर्माण झाली. मात्र हे जे सर्क्युलेशन आहे हे आता कमकुवत झालंय. याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये जे सर्क्युलेशन आहे ते थोडंसं उत्तरेला सरकलंय. आता हे दोन्ही सर्क्युलेशन्स कमकुवत झाल्यामुळे मान्सूनची जी वाटचाल असेल ती मान्सूनची वाटचाल लवकरच होण्याची दाट शक्यता आहे. शक्यतो करून 1 ते 2 दिवसात मान्सून हा केरळमध्ये दाखल होईल. याचबरोबर सध्या सिस्टम प्रणालीबद्दल आपण जर विचार केला, राजस्थान असेल, याचबरोबर दिल्ली असेल, तसे मध्य प्रदेश असेल, गुजरातपर्यंत हा जो पट्टा असेल या ठिकाणी जो डब्ल्यू उत्तरेला आला होता त्याचं जे ट्रफ रेषा तयार झालेली आहे. याचबरोबर दुसरी ट्रफ रेषा जी आहे ती दुसरी ट्रफ रेषा झारखंड असेल, बिहार असेल, उत्तर प्रदेशचा पूर्व भाग असेल पासून पश्चिम बंगालपर्यंत अशी विखुरलेल्या स्वरूपात पाहायला मिळतात. याचबरोबर उत्तरेकडून जी ॲक्सेस आहे म्हणजे पंजाब हरियाणा असेल, पंजाब हरियाणापासून मध्य प्रदेश असेल, याचबरोबर महाराष्ट्रापासून ते कर्नाटकचे अंतर्गत भाग असेल यापर्यंत एक ट्रफ रेषा सध्या पाहायला मिळते. जो पाऊस पाहायला मिळते तो याच ट्रफ रेषेच्या अवतीभोवती आपल्याला पाहायला मिळत आहे. याचबरोबर मुंबई असेल, ठाणे असेल, पालघर असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल या भागामध्येही काही प्रमाणामध्ये ढगांचं वातावरण तयार होण्यास सुरुवात झाली. मात्र पाऊस सध्या तरी कोकणात नाही आहे. आता जो काही पाऊस पाहायला मिळणार तो असेल पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याचा काही भाग असेल आणि खानदेशमध्ये काही भागात आपल्याला पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर सध्याचे लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर आपण पाहिलं तर सध्या राज्याचा बहुतांश भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळते. याचबरोबर आपण आज रात्री पावसाचा खास करून जर विचार जर केला तर आज रात्री अमरावतीचा संपूर्ण जिल्हा असेल, याचबरोबर वर्धा, नागपूर, यवतमाळचा बहुतांश भाग असेल, हिंगोलीचा उत्तर संपूर्ण भाग असेल, नांदेडचा किनवट असेल, तसेच उमरखेड असेल, याचबरोबर लातूरचा उदगीर, निलंगा, औसा, लातूर, अहमदपूर, तसेच बीडचा अंबेजोगाई, तसेच परभणीमधील ही पाथरी असेल, जिंतूर असेल, गंगाखेड असेल या ठिकाणी आज रात्री लाइटनिंग थंडरस्टॉर्म सहित पाऊस पाहायला मिळाला. दुपारी 4 वाजल्यापासून काही ठिकाणी पाऊस आज राज्यामध्ये पाहायला मिळत आहे. याचबरोबर सांगली जिल्ह्याचा जतचा पश्चिम भाग असेल, कवठेमंकाळ तालुका असेल, मिरज असेल, याचबरोबर तासगावचा दक्षिण भाग असेल आणि वाळव्याचा दक्षिण भाग असेल याही ठिकाणी ढगांची निर्मिती झालेली आहे. काही ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण असेल, काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. जोरदार पाऊस मात्र या ठिकाणी नाही आहे. याचबरोबर कोल्हापूर हातकलंगले असेल, याचबरोबर शिरोळ असेल, तसेच गडहिंग्लज, कागल या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, वैभववाडी या ठिकाणी आज दुपारनंतर त्या ठिकाणी काही अंशी ढगाळ वातावरण तयार झालं होतं. याचबरोबर साताऱ्याचं पाहिलं वडूज असेल, दहिवडे असेल, याचबरोबर शिरोळचा काही भाग असेल या ठिकाणीही 1 ते 2 स्थानिक स्वरूपाची ढगांची निर्मिती झाली. पावसाची शक्यता फार कमी झाला तर एकदम तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. पुणे जिल्ह्याचा बारामती असेल, याचबरोबर उत्तरेचा शिरूर असेल, अहिल्यानगर, संगमनेर, पारनेर, श्रीगोंदा या ठिकाणीही ढगांची दाटी त्या ठिकाणी पाहायला मिळते. मात्र याही ठिकाणी फक्त ढगाळचं वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तसेच जळगावचा पारोळा असेल, अळमनेर, धुळ्याचा दक्षिण भाग असेल, धुळे तालुका आणि नाशिक जिल्ह्याचा मालेगाव हा जो पट्टा असेल या ठिकाणीही ढग निर्माण झालेला आहे आणि जे ढग तयार आहेत त्या ठिकाणी शक्यतो करून पाऊस आज रात्री पाहायला मिळणार नाही म्हणजे खानदेशमधील. मात्र
सकाळी नंतर काही अंशी नंदुरबार असेल, जळगाव असेल या ठिकाणी आपल्याला ढग पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आहे. कारण की मध्य प्रदेशपासून या पट्ट्यामध्ये म्हणजे अमरावती असेल, बुलढाणा, याचबरोबर नागपूर हा जो पट्टा असेल या ठिकाणी ढगांची दाटी वाढली आहे आणि हे जे ढग आहेत हे हळूहळू दक्षिणेला सरकत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी काहींशी पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर आज रात्री ते उद्या रात्रीपर्यंतचा येणाऱ्या 24 तासाचा राज्यात पावसाचा खास करून जर विचार केला तर सर्वप्रथम खानदेश करून जर पाहिलं तर जळगावचा उत्तरी भाग असेल, चोपडा, यावळ, रावेत या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. अळमनेर, पारोळा, बडगाव, पाचोरा, जामनेर असेल, त्याचबरोबर भुसावळ असेल, आदिलाबाद असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता. तसेच धुळ्याचा बहुतांश भाग असेल, सिंदखेडा, शिरपूर या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. त्याचबरोबर नाशिकचा मालेगाव असेल, याचबरोबर येवला असेल, नांदगाव असेल या ठिकाणीही फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. वाऱ्याची जो वेग असेल तो 40 ते 50 किलोमीटर प्रति तास एवढा राहण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर विदर्भाचं जर आपण जर पाहिलं तर विदर्भाचा जो पश्चिम भाग असेल म्हणजे बुलढाण्याचा सिंदखेड राजा, लोणार असेल, नंदुरा असेल, मलकापूर, जळगाव, जागाम, संग्रापूर या भागामध्येही पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. लाईटनिंग थंडरस्टॉर्म सहित पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळेल. तसंच अकोला, अमरावती संपूर्ण जिल्हा असेल, यवतमाळचा बहुतांश संपूर्ण जिल्हा असेल, वाशिमचा संपूर्ण जिल्हा हा संपूर्ण पिवळा कलर तुम्हाला दिसतो या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. काही अंशी लाईटनिंग थंडरस्टॉर्म ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर हलक्या स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. याचबरोबर वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली हा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये मात्र पाऊस पाहायला मिळणार नाही. मात्र तापमान या ठिकाणी 40 ते 42 डिग्री सेल्सिअस पाहायला मिळू शकतं. याचबरोबर मराठवाड्याचा खास करून जर विचार करा, मराठवाड्याचं ते संभाजीनगरचा, खुलदाबाद, कन्नड, सिल्लोड, याचबरोबर औरंगाबाद असेल या ठिकाणी काही 1-2 ठिकाणी लाईटनिंग थंडरस्टॉर्म सहित जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. याच्या व्यतिरिक्त जो दक्षिण भाग असेल, पैठण, गंगापूर, वैजापूर या ठिकाणी ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. तसेच जालना संपूर्ण जिल्हा, भोकरदन, जालना, अंबड, परतूर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. बीडचा पाटोदा, जामखेड, बीड, केज, गेवराई, माजलगाव, तसेच परभणीचा पाथरी, जिंतूर, याचबरोबर हिंगोली तालुका हा जो पट्टा असेल या ठिकाणीही लाईटनिंग थंडरस्टॉर्मच्या ॲक्टिव्हिटी पाहायला मिळण्याची दाट शक्यता. आपले शेतकरी मित्र आहेत, परभणीचे आहेत, त्यांनीही आज विचारलं होतं की त्या ठिकाणी विंड स्पीड काय असेल. तर परभणी असेल, याचबरोबर हिंगोली असेल या ठिकाणी जे वारं आहे ते वारं पश्चिमेकडून येणार आहे आणि ह्या वाऱ्याची जी स्पीड असेल कदाचित 30 ते 40 किलोमीटर प्रति तास एवढं या ठिकाणी पाहायला येईल. मात्र उत्तरेचं जर पाहिलं, जळगाव वगैरे या साईडला हे जे वारं उत्तरेकडून सरकतं या ठिकाणी जर विंड स्पीड जर पाहिली जवळपास 40 ते 50 किलोमीटर प्रति तास आहे. तसेच नांदेडचा बहुतांश भाग असेल, कंधार, मुदखेड, बिलोली, भोकर, याचबरोबर किनवट हा जो पट्टा असेल या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. काही अंशी लाईटनिंग थंडरस्टॉर्म सहित हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. याचबरोबर लातूरचा शक्यतो करून ढगाळ वातावरण राहणार आहे, पावसाची शक्यता फार कमी आहे. याचबरोबर धारावीचा संपूर्ण जिल्हा, याच्यानंतर पारंडा, भूम, कळंब असेल, उस्मानाबाद असेल, तुळजापूर असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस. उमरगाचा जर पाहिलं, उमरगाचा बहुतांश भाग ढगाळ वातावरण राहील, मात्र जो पूर्व भाग असेल त्या ठिकाणी ड्राय वेदर राहणार आहे. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूरचं जर आपण पाहिलं, सोलापूर, मोहोळ, माढा, बार्शी, करमाळा, याचबरोबर मंगळवेढा असेल, दक्षिण सोलापूर असेल, उत्तर सोलापूर असेल या ठिकाणी ढगाळ वातावरण, तुरळक पाऊस सरी पाहायला मिळते. जोरदार मुसळधार पाऊस याही ठिकाणी नाही आहे. याचबरोबर दक्षिण सोलापूर असेल, अक्कलकोट असेल या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. सांगोला, पंढरपूर, माळशिरस या ठिकाणीही ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. जो पश्चिम बाजू असेल त्या ठिकाणी मात्र ड्राय वेदर राहणार आहे. याचबरोबर सांगली जिल्ह्याचा जत तालुका असेल, जतचा संख असेल, याचबरोबर उमदी असेल, माळेगाळ असेल या ठिकाणीही ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. याचबरोबर कवठेमहांकाळ, मिरज, तासगाव, वाळवा, शिराळा, खानापूर, आटपाडी या ठिकाणीही वातावरण स्वच्छ राहण्याची दाट शक्यता आहे. काही अंशी ढगाळ वातावरण जर स्थानिक निर्माण झाले तर हलका स्वरूपात पाऊस पाहायला मिळू शकतो, शक्यता फार कमी आहे. याचबरोबर कोल्हापूरचं पाहिलं, कोल्हापूरचा दक्षिण भाग असेल, राधानगरी, कागल, मुद्रगड, आजरा, गडिंग्लज, चंदगड व कोकणाचा कुडाळ, सावंतवाडी हा जो पट्टा असेल या ठिकाणी काही प्रमाणामध्ये पावसाची शक्यता आहे. जास्त जोरदार नाही, मात्र ढगाळ वातावरण राहू शकतं. काही अंशी मात्र त्या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. सातारा संपूर्ण जिल्हा, पुणेचा संपूर्ण जिल्हा, याचबरोबर अहिल्यानगरचा बहुतांश संपूर्ण भाग असेल, ठाणे, पालघर, मुंबई, कल्याण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग संपूर्ण भागामध्ये ड्राय वेदर राहणार आहे. याचबरोबर गुहागर असेल, दापोली, मंडणगड, माणगावचा काही भाग असेल या ठिकाणी 1-2 स्वरूपाचे ढगांची निर्मिती पाहायला मिळणार, तर पावसाची शक्यता फार कमी आहे. याचबरोबर टेम्परेचर जर पाहिलं, टेम्परेचर या संपूर्ण भागामध्ये कमी झालेले आहेत. जवळपास 32 ते 34 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. याचबरोबर मराठवाडा असेल या ठिकाणीही 36 ते 38 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळेल. विदर्भाचा जो अतिपूर्व भाग असेल त्या ठिकाणी 42 डिग्री सेल्सिअस आपल्याला तापमान
पाहायला मिळण्याची शक्यता. याचबरोबर IMDचा अंदाज जर आपण पाहिला तर IMDच्या अंदाजानुसार राज्याच्या बहुतांश भागामध्ये आपल्याला लाईटनिंग थंडरस्टॉर्म सहित येलो अलर्ट जारी करण्यात आला. याच्यामध्ये विदर्भाकडून जर पाहिलं तर गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, याचबरोबर नागपूर असेल, भंडारा, गोंदिया, अमरावती या ठिकाणी लाईटनिंग थंडरस्टॉर्मचा येलो अलर्ट आहे. तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, बीड असेल, खान्देशचा संपूर्ण विभाग असेल, याच्यामध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, कोकणाचाही संपूर्ण विभाग असेल, याच्यामध्ये ठाणे, पालघर, मुंबई, रायगड असेल, रत्नागिरी असेल, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा असेल, पुणे असेल, अहिल्यानगर या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याचबरोबर सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, तसेच सोलापूर असेल, धाराशिव असेल, लातूर, नांदेड, हिंगोली आणि परभणी या ठिकाणीही काही प्रमाणामध्ये पावसाच्या ॲक्टिव्हिटी होण्याची दाट शक्यता असं IMD खात्याने व्यक्त केलं. तर हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि ही जर माहिती तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर कृपया जे आपले शेतकरी बंधू असेल यांना तुम्ही नक्की फॉरवर्ड करा. याचबरोबर आपण जो काही अंदाज सांगत असतो या अंदाजाला आपले भरपूर सबस्क्राईब्स आहेत. या सर्व सबस्क्राईबांचे मनापूर्वक अभिनंदन, कारण की तुम्ही जे कमेंट्स मला चांगले करतात याबद्दल त्यांचा मी ऋणी आहे. धन्यवाद.